आपला नीट पीजी INICT किंवा FMG चा कुठला जरी पेपर असेल ना, त्यात ऍसिड बेस डिसऑर्डर किंवा ABG आर्टेरियल ब्लड गॅस अनालिसिस याच्यावर हमखास क्वेश्चन विचारला जातो. हा एक्झाम साठी पण इम्पॉर्टंट, क्लिनिकल प्रॅक्टिस साठी पण इम्पॉर्टंट आहे. कारण ABG बघून आपल्याला कळलं का प्रॉब्लेम इथे येते, त्यानुसार आपण ट्रीटमेंट देणार. आणि ह्याच्यात पण एक टॉपिक आहे की हागमा म्हणजे हाय अनायन गॅप मेटाबॉलिक ऍसिडोसिस. हाय अनायन गॅप मेटाबॉलिक ऍसिडोसिस कॉजेस खूप कॉमनली विचारले जातात. नेमकं कोणकोणत्या कंडिशन मध्ये दिसतं हाय अनायन गॅप मेटाबॉलिक ऍसिडोसिस? तर आपण कॉजेस बघू तर त्याचं निमोनिक आहे, मड पाईल्स. तर निमोनिकनं आपण जस्ट लक्षात ठेवू शकतो, पण आपल्याला इच अँड एव्हरी कंडिशन डिटेलमध्ये माहित पाहिजे एक्झाम मध्ये वगैरे आन्सर करण्यासाठी. तर मड पाईल्स मधून एमवर काय मिथॅनॉल आहे तुमचं, मिथॅनॉल होऊ शकतं. युवरून युरेमिया, युरेमियामध्ये रिनल फॅक्टर कोणचं, क्रोनिक किंवा अॅक्यूट दोन्ही रिनल फेलियर. डीके आहे पुन्हा, डी वरून डीके डायबेटिक किटोएसिडोसिस. पुन्हा पी वरून पॅराअल्डिहाइड. आय वरून आयरन टॅब्लेट्स. ई वरून लॅक्टिक ऍसिडोसिस, ई वरून इथालाइन ग्लायकॉल आणि एस वरून सॅलिसायलेट्स. तर या सगळ्या कंडिशन मध्ये आपल्याला हाय अनायन गॅप मेटाबॉलिक ऍसिडोसिस दिसते. अजून एक असतं नॉर्मल अनायन गॅप मेटाबॉलिक ऍसिडोसिस. तर ते पण खूप इम्पॉर्टंट. त्यात मोस्टली कुठं कुठे दिसतं तुमच्या डायरियामध्ये किंवा RTA रिनल ट्युबर ऍसिडोसिस किंवा ऍडिशनल डिसीज ह्या कंडिशन मध्ये दिसतं. स्मॉल बाउल फिशुला किंवा फिशुला पॅनक्रियाटिक. तर दोन्ही माहित पाहिजे की हाय अनायन गॅप ऍसिडोसिस कुठं दिसतं आणि नॉर्मल अनायन गॅप ऍसिडोसिस कुठं दिसतं, मेटाबॉलिक ऍसिडोसिस सॉरी, नॉर्मल अनायन गॅप मेटाबॉलिक ऍसिडोसिस, हाय अनायन गॅप मेटाबॉलिक ऍसिडोसिस. तर हे बघ, हे कॉजेस तर एवढे आहेत, पण हे प्रत्येक कंडिशन आपल्याला डिटेलमध्ये माहित पाहिजे आणि ट्रीटमेंट पण डिटेलमध्ये माहित पाहिजे.